शुभ सकाळ सर्वांना. तर मी सकाळी बोलतील आज तयार होऊन कुठे निघाले, तर मी निघाली आहे आज माझ्या गावी नेरळला, कारण आमचं आज वोटिंग आहे. त्यासाठी वोटिंग करायला मी निघाले. आता मुलांना घेऊन मी चालले, तिचे पप्पा नंतर येणार आहेत कारण ते गेलेत ऑर्डरला, त्यामुळे आम्ही निघालो आहे पुढे. आता मस्त बरी एकदम. तुम्ही कसे आहेत? मस्त. एवढा लवकर आले तुम्ही? हां ना, लय लेट झालंय मला. मी तुमची वाट बघतोय कधीपासून. नदीवर जायचं आपल्याला. चला जाऊया. जेवायचं नाही का? जेव्हा ना आता आम्ही जेवलो तुमची वाट बघून. चला आता आपण जेवू आणि मग नदीवर जाऊ. कर ना. हाय आमच्या मम्मी आता झाडं दाखवत आहेत त्या आमच्याकडची. हे बघा आमची झाडं, इकडे भरपूर झाडं होती पण आमचं रोडचं काम झालं ना, त्याच्यामुळे आमची झाडं तुटलेत. आता आम्ही इकडनं साईडनी लावलेत. हे बघा इथनं रस्ता आहे. चला मम्मी आत. कसलं औषध आहे? शुगरचं औषध आहे. आणि हे चमेलीचं झाड आहे आमचं. आता आमचे पप्पा घरी नसतात ना, त्याच्यामुळे झाडांकडे लक्ष नाही. हां बा मम्मी, आमचं आंब्याचं झाड आहे. त्याला चांगला मोहर आल्यावरती बघा, हे पण एक आंब्याचं झाड आहे. आमच्या बंगल्याच्या बाजूलाच झाड आहे त्यांची. उंबराचं आहे. इथं आमची सगळी झाड आहेत. आपलं ह्याचं पण झाड आहे ना मम्मी, विलायचीचं. सांबर पाणी, हे सांबर पानचं आहे छोटंसं, आणि हे छोटी विलायची झाड आहे आमची. ही सगळी आंब्याची झाडं लावले छोटी छोटी पप्पांनी. लिंबू आलेत ना आपल्या लिंबाला, दाखवा ना. हे बघा लिंबू आले आमच्या झाडाला. आधी काढले होते पण आता परत आलेत ना. आता कमी आहेत, आता येतील सीझनला भरपूर येतात. छोटंसं झाड आहे आमचं पण त्याला भरपूर लिंबू येतात. इथे ना पावसामध्ये पूर्ण आळूची पानं येतात आमच्या इथे. तर नारळाचं झाड लावलेलं आहे. अजून कुठे आपल्या नारळाच्या झाडा नारळ आलेत ना. आमच्या झाडाला आता सुरुवात झाली नारळ यायला. आता येतील भरपूर हळूहळू. तर त्या साईडला भरपूर आहेत, ह्या साईडनी दिसत नाही आहेत ना. त्या साईडला पलीकडच्या साईडला आलेत ते. हां, हे आमचं काजूचं झाड आहे ना, त्याला आत्ताशी काजू यायला लागलेत. मग तुम्हाला दाखवते खाली. महिन्यामध्ये हे बघा. हां, एप्रिल महिन्यामध्ये ना पूर्ण झाड काजूनी बरं. आमच्या मम्मींना झाडं लावायची खूप आवड आहे. आता त्या काही जास्त लावत नाही, पहिले लावायचं. हे आमचं रोड जरा जास्त जवळ आलं ना, इथे भरपूर झाडं होती आमच्या आधी. आमचे पप्पा चाललेत मम्मींना घेऊन इलेक्शन करायला, वोटिंग करायला चालले. बाय मम्मी. पप्पा इकडे बघा ना. चाललो आता नदीवर सगळेजण. आम्ही दोघी मागून चाललो, तो गेलेत पुढे सगळेजण. आम्ही ना पहिले नदीवर यायचो, कपडे धुवायला ना प्रियंका. खूप मजा येते. हा, कपडे पाणी वगैरे नसलं का नदीवरच यायचो कपडे धुवायला. सगळेजण नदीकडे. तुम्ही दोघे इकडे बघा ना, तुम्ही काय बघत नाही. चार्ली चोपडा आली उद्यापर्यंत दुपारी येणार आम्ही. चाललोय ऑलमोस्ट सगळे पाण्यामध्ये मस्तपैकी भिजलोय एकदम मजा. ए प्रिया, आहे बघा हात करा. खूप मजा. मजा आली का? हे बघा या पाण्यामध्ये लगेच सुकल्या. चालले पुढं. हे पकडून बसा. माऊ बाय बाय. पटकन न्या त्यांना. बाय बाय. चला मम्मी. मम्मी पहिले तुम्ही नदीवरच यायच्या ना कपडे वगैरे धुवायला. कपडे धुवायला नदीवरच. तुमचं लग्न झालं तेव्हा नळ नव्हते ना इकडे. नाही काय नाही, मग ड्रमनी पाणी यायचं ना बैलगाडीवर. आणि मग तुम्हाला कपडे भांडी नदीवर करायला यायचे ना. सर्व नळ पण नव्हती. हां, प्रियंका तू पण यायची का पाणी भरायला नदीवर? ती आलीच नाही. हा ना. कपडे धुवायला यायचे. आता नळ आले, कोण येत नाही ना, काय नाही. आता नदी आता सगळ्यांकडे नळ आले. नळ आले. माझं लग्न झालं तेव्हा पण नळ आलती, पण पाणी बिनी नाही आलं तर कपडे धुवायला यायचं ना आपण नदीत. नदीचंच पाणी भरायचं. एवढं लांबून भरायचे ना तुम्ही? एवढा टेप चढून ते पण पाणी भरायचं नदीचं. 3-3 अंडे, हा का? डोक्यावर अंडे, कमरेमध्ये खांदा, असं पाणी भरलं आम्ही.
मग मी घरी भरलेले का तुम्ही असं पाणी? घरी भरलं नाही पाणी, पण इकडं लग्न झालं मग भरायला लागलं. हां सवय लागते ना. सवय लागते. मग कधी आले पण नळ कधी आले मग तुमचं लग्न झाल्यावर? मग पोरं झाली, पोरी सुनांची लग्न झाली मुलांची त्या टायमाला मग म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी नळ आलेत, म्हणजे खूप वर्षांनी आले हो. खूप वर्षांनी मिळालं. बापरे, म्हणजे भरपूर वर्षांनी. हां पण आता तुम्ही भरलं आणि त्यावेळेस कसं भरायच्या बायका बिका, आत्ताच्या मुली कसं नाही भरू शकत एवढं पाणी वगैरे. सर्व घरातल्या वाया खायच्या ना, आणि मजा यायची ना मग सगळेजण जायचे तर. वगैरे माझ्या सर्व निघायच्या, त्यांच्यावर मी पण यायची. आणि मजा यायची ना मग सगळ्यांचं. विहिरीचं पण पाणी होतं. विहीर काय आपल्या जवळच आहे ना हो, पण नदी म्हणजे लांब आहे ना आपल्यापासून. त्यासाठी नदीचा आणि विहिरीचा आणि आता रोड झालंय, पहिले रोड नव्हता ना, नव्हता. पहिले हे होतं पूर्ण शेती होती, शेती, जंगल. जंगल होतं पूर्ण. आता ना आता मला संध्याकाळ झाली, आम्ही चाललोय आता घरी सगळेजण. मुलांना पाठवलं पुढे आणि आमच्या मम्मी नाही भिजले आमच्या, आम्ही सगळेजण भिजलोय. आम्ही केव्हा तरीच येतो ना, त्यामुळे मग आम्हाला आवडतं नदीवर वगैरे. सुट्टी वगैरे असली का, आता उन्हाळ्याची सुट्टी देऊ तेव्हा 2-4 दिवस राहू, तेव्हा मग नदी धुवायला मस्त एकदम हां नदीवर मजा येते. मजा येते. गोदड्या वगैरे धुवायला पहिले यायचो ना आपण. नदीवरच हां इकडे पूर्ण शेती आहे नदीच्या बाजूला. करवंदाची झाडं होती. हां तिकडे झाली, आता अंधार झाला ना. आता आम्ही घरी चाललोय, दोघीजणी चालतोय, ह्या पुढे चालल्यात हळूहळू सगळ्याजणी. सगळ्या भिजल्या पाण्यामध्ये खाल्ले. कधी मजा आली ना मध्ये, एवढी लांब आहे थोडं, पण जाऊ दे आम्ही कधी चालतो असं, त्याच्या निमित्ताने चालायला तरी मिळालं. अगं मम्मीकडून पिशवी घे ना. पिशवी भरून पाणीपुरी घेऊन येणार ही पिशवी भरून पाणीपुरी घेऊन निसायला. मेथी निसले, आता आता कोथिंबीर निसतात. एवढी का निसून ठेवता मम्मी? आणि त्या डीप करते ते करून बघू. आपलं नॉर्मल पातळ लेअर लावायचा आणि असे लांब 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 पातळ आपले हे फिंगर चिप्स असतात ना, हे रेसिपी सांगतायत कोथिंबीरच्या वडी. रेसिपी नाही सांगते मी एक दुसरी टेक्निक सांगते. जशी काय कधी गोल असतात, कधी आपल्या चौकोनी असतात, तरी फिंगर चिप्ससाठी एकदम कुरकुरीत लागतं. समथिंग डिफरंट, म्हणजे डिफरंट पण थोडं ट्राय करायला पाहिजे. हे बघा पप्पा आहेत ना आमचे, पप्पांचे छोटा लेक आलाय, लाडका लेक आहे पप्पांचा आमच्या. काय निसते ग कोथिंबीर? आईची कोथिंबीर निसून झाले आणि आता निवडून झाले आणि प्रियंका निवडते. आमचे सासरे बुवा शुद्ध बोलतात, मी अशुद्ध, आम्ही अशुद्ध बोलतो. मला गंगेमध्ये अशुद्ध. आणि हे मधला लेक आहे, हा जरा मीडियम लाडका आहे. मोठा एक एक लाडके लेक आहेत पप्पांचे. आमची वहिनी आहे, आमची प्रियंका बघा किती हरभरे खाते. आता व्हिडिओ साठी साईडला केले. मम्मींनी आमच्या पप्पांसाठी जेवण बनवायला घेतलंय, पनीर आणि वटाणा, मटार पनीर म्हणजे बनवायला घेतलंय. आणि आम्हाला बाहेरनं सांगितलं. काय सांगितलं मम्मी? बिर्याणी सांगितली आम्हाला. आम्हाला तंदूर बिर्याणी खायची होती ना. मग पप्पा बोलले आता तुम्ही नदीवर जाऊन दमून आल्यात ना, त्याच्यामुळे ते बोलले की बाहेरनं सांगतो. आणि पप्पा आमचे व्हेज खातात ना, ते माळकरी आहेत, म्हणून त्यांच्यासाठी मटर पनीर बनवायला लावले. माऊ बघा आमची, माऊचा डान्स चाललाय इथे. हां बाय. आमच्या मम्मींचे पाय दुखतात ना, त्याच्यामुळे त्या जास्त करून किचन वाट्यावर बसूनच जेवण बनवतात ना मम्मी. हो, जास्त उभं राहून पाय दुखतात त्यांचे. सगळ्यांना बोलवा ना मटर पनीरची भाजी खायला, बिर्याणी खायला. मटर पनीरची भाजी खायला सर्वांनी या. आमच्या गावी मस्त मजा येते. आमच्या गावी आल्या गावाचं आहे ना. हां, सगळं गावचं बघायला मिळेल नाही का. हो, दमलो ना त्याच्यामुळे. नदीवरून आल्या कंटाळा येतो ना, लांब 10 किलोमीटर नदी. पोरांचे डान्स चालले आणि आमचे 2 गुणी बाळ बघा कसे बसलेत बाजूला, त्यांना भूक लागले जास्त. हे आता वरून उडी मारणार. मार उडी, जोरात मार, मार उडी. आणि आमची सोनू दीदी, सोनू दीदी इकडे बघ, स्पायडरमॅन आलाय आमच्याकडे.
आता आम्ही बसलेलो आहे जेवायला. मामी पाणी द्या. हां तू बोललीस ते वाक्य. सगळे आम्ही काहीच बसलेलो आहे जेवायला. चला आता आम्ही सगळेजण जेवण वगैरे करून घेतो. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब